तर नाशिकमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। नाशिकच्या रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे। तुतुंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आता पुराचं पाणी आलंय। गोदाघाट परिसरातील अनेक छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडनं। चंदन, काय खबरदारी प्रशासन घेत आहे? श्रुती, खरं तर काल रात्रीपासून नाशिकमध्ये संततधार पावसाला सुरुवात झाली आहे। परिणामी गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी सातत्यानं वाढती आहे। या संपूर्ण पूरपरिस्थितीचं मापक ज्याला समजलं जातं त्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास छातीपर्यंत आता पाण्याची पातळी पोहोचलेली आहे। खरं तर हा धोक्याचा इशारा आहे, कारण जर आणखी पाणी वाढलं तर नाशिकचे सखल भाग जे आहेत, सराफ बाजार असेल किंवा गोदाघाट परिसर असेल, या ठिकाणी पाणी शिरू शकतं। आणि त्यामुळे आपण काही वेळापूर्वी बघितलं की 2 जणांना या ठिकाणी रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलं। त्याच्यामुळे गोदाघाट परिसरात आता कोणीही येऊ नये अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। परदेशातून, देशभरातून जे भाविक पर्यटक गोदाघाट परिसर, रामकुंड परिसर बघण्यासाठी येतात त्यांना देखील आता प्रशासनानं शहराच्या बाहेरच या ठिकाणी थांबवलेलं आहे। जे धार्मिक विधी दररोज गोदाघाट परिसरात चालतात त्या धार्मिक विधींना सुद्धा नक्कीच चंदन, अपडेट्स घेत राहणार आहोतच परिस्थिती संदर्भातील। तुर्तास धन्यवाद।